2005ला आम्ही आमची गाडी विकली, सगळं विकलं आणि जांभूळाख्यान उभं केलं होतं. सगळं विकलं कॉस्ट्युमसाठी. शिंगवाक्या हालग्यात अनदारी गजर उठत्यात. हे मी गायल्यानंतर बाबांना एकदम खूप आनंद झाला आणि तिथे ते खूप खुश झाले. म्हणजे त्यांना कळलं की अभी ये नाचने गाने के लिए क्या म्हणतात ना, तयार आहे. अभी तयार है. मी विठ्ठल उमपांचा मुलगा आहे हा, विठ्ठल उमप. असं कधीच केलं नाही. का शाहिरांना बाजूला ठेवलं गेलं? का यांना गाणी दिली नाही लोकसंगीताची? मी प्रथितयश संगीतकार होते, मला कोणाचं नाव नाही घ्यायचंय. मग त्यांनी हे का असं केलं, हा मला सवाल आहे, या इंडस्ट्रीला सवाल आहे. इव्हन लावणीचंही म्हटलं आपण तरी लावणी. अरे 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 लावणी तर म्हणजे म्हणजे मी तुम्हाला काय सांगू, म्हणजे लोक लावणी इतकी लाऊड आणि इतकी स्पीड करतात. अहो तशी नाही आहे, ती अदा आहे, त्याच्यामध्ये शृंगार आहे, त्याच्यामध्ये भाव आहेत. माझी महिना गावाकडे राहिली, माझी महिना गावाकडे राहिली, अन माझ्या जीवाची भती अकायली. माझी महिना गावाकडे राहिली, माझ्या जीवाची भती अकायली. तुम्ही बिलीव्ह नाही करणार, त्या स्टुडिओच्या बाहेर येऊन मी ढसाढसा रडत होतो. मी खूप रडलो की त्यांनी मला असं का केलं, मला का स्टुडिओच्या बाहेर काढलं. ही रात जागण्याचे हे वय अजून आहे, बेहोश नाचण्याचे, बेहोश नाचण्याचे हे वय अजून आहे. नमस्कार, मी अपर्णा आणि मुंबई तरुण भारतमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. बरं, आजच्या अनफिल्टर्ड गप्पा या आपल्या पॉडकास्टमध्ये आपले जे गेस्ट आहेत त्यांची ओळख करून देण्याची मला खरं तर अजिबात गरज नाहीये. गेली अनेक वर्ष आपण त्यांना ऐकतोय. असे नंदेश उमप सर आहेत. सर, खूप खूप स्वागत. नमस्कार. तरुण भारतचे सगळे माझे रसिक मंडळी, माझ्यावर माया करणारे, प्रेम करणारे, या सगळ्यांना माझा जय महाराष्ट्र. नमस्कार. सर, जसं मी म्हणाले की ह्या अनफिल्टर्ड गप्पा आहेत, हाजी. त्यामुळे याच्यामध्ये स्क्रिप्टेड असं काहीच नाहीये. बिलकुल नसावं. आणि त्यामुळे तुम्ही तुमच्या अनेक मुलाखती मी ऐकलेल्या आहेत, हाजी. तुमचा प्रवास मी ऐकलेला आहे, पण मी पहिल्यांदा तुमचा इंटरव्ह्यू करते, सो मला थोडं आधीपासून ऐकायला आवडेल. नक्कीच. सर, घरात तर गाण्याचं वातावरण होतच, बिलकुल. पण या क्षेत्रात आपण नाव कमवावं आणि यातच आपलं करिअर करावं, हे केव्हा ठरवलं आणि काय होता तो प्रसंग? अब कसं होतं की घरात गाणं असल्यामुळे, माझ्या आजोबाकडे गाणं असल्यामुळे, माझी आत्या त्यांच्याकडे गाणं असल्यामुळे बाबाकडे आलं आणि नकळतपणे माझी आई पण चांगली गायची, ती अभिनेत्री होती. तर हे सगळं रक्तात होतंच. आणि शाळेमध्ये म्हणजे आम्ही एज्युकेशन कॉम्पिटिशन, आपण त्याला कविता वाचन आपण स्पर्धा असायच्या, तर त्याच्यामध्ये ना मी स्वतःहून भाग घ्यायचो. मला बाबा नाही म्हणला कधी की तू भाग, कारण त्यांना माहीत पण नव्हतं की शाळेत काय काय कॉम्पिटिशन्स आहेत काय. तर बाबांना मी एक दिवशी म्हणालो की पप्पा हे असं असं मी भाग घेतोय. अरे हो, काय करणार आहे म्हटलं, हे कविता आम्हाला सांगितल्या त्या पेपरमध्ये, मराठी कविता तुम्ही म्हणायचंय. तर म्हटलं तू भाग घेतला होता, म्हटलं हो मी मागच्या वर्षी घेतला होता. बरं ठीक आहे, तर यावर्षी पण त्यांनी सांगितलंय. पण म्हटलं तू काय मागच्या वर्षी तू काय केलं होतंस? तर मी असं असं केलं. त्यांना जेव्हा म्हणालो तेव्हा ते म्हणाले नाही, इथे इथे चुका आहेत. मग त्यांनी तेव्हा आता लोकसत्ता किंवा इतर पेपरमध्ये ना एक पावसाळी किंवा जुलैला आपली शाळा सुरू व्हायची, तेव्हा जुलैमध्ये पावसाळी कविता यायच्या है ना, पावसांवर अनेक कविता यायच्या. मग त्यातल्या एक 5-5 कविता, 4-4 कविता आम्ही निवडायचो. मग त्यातनं बाबा सांगायचं की ही कविता चांगली आहे, तू ही म्हण, पण ते कशी म्हणणार आहेस म्हणून दाखव. मग मी चुकायचो, बाबा मला करेक्ट करायचा. तर ते कविता म्हणणं पण ना एक कला आहे. म्हणजे आपण काव्य म्हणतो ना एखादा, म्हणजे लाटे मागुनी लाट धावते तरीही साठा संपेना, पाप धावते पुण्यक्षेत्री तरी किनारा भेटेना, काळ कावळा रांजण भरतो. म्हणजे ही सुरांची चढ उतार पण बाबांनी शिकवली मला. म्हणजे कविता लिहिणं हे वेगळं आणि सादर करणं यात खूप कला असते. येस. तर ही सादर करणं हे आम्हाला तिथून आल्यामुळे ना थोडंसं गाणं आता जेव्हा आम्हाला मिळतं तेव्हा त्याच्यातल्या गमती जमती आम्हाला लगेच थोड्याशा कळतात त्या बाबामुळे. तर तेव्हा एज्युकेशन सिंगिंग कॉम्पिटिशन, गाणं होत गेलं, गाणं गात होतो बाबासोबत वयाच्या 7व्या 8व्या वर्षापासून
रंगमंचावर माझा प्रवेश झाला आणि ते गात होतो. तर त्याच्यामुळे ना जरा गाणं थोडंसं भिणायला लागलं होतं. आपण म्हणतो ना की एखादी गोष्ट लहान वयातच तुमच्या ना थोडीशी तुम्हाला जर ती दिली तर ती ती तुम्हाला अंगवळणी पडते. म्हणजे एक 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 पिठाचा गोळा आहे किंवा मातीचा गोळा आहे, तो तुम्हाला जर तुम्ही जसं त्याला आकार द्याल ना तसं तो घडत जातो. तर तसं माझ्याबद्दल घडलं. आणि मग ॲलोकेशन सिंगिंग कॉम्पिटिशन आमची कॉन्व्हेंट स्कूलमध्ये मी होतो, इंग्लिश मिडियममध्ये. तर आणि त्याच्या सर कुठे झालं तुमचं हे शिक्षण हे मी आम्ही विक्रोळीला वेस्टला आमची शाळा होती, सेंट जोसेफ हायस्कूल. ओके माझी भावंड सगळी आम्ही तिथे शिकलो सेंट जोसेफ हायस्कूलमध्ये. आणि तिथेच हे सगळं मला आमच्या काही मराठी टीचर्स होत्या, तर त्या पण माझ्याकडनं करून घ्यायचं. तर तिथे ती गोडी लागली आणि म्हणजे तिथे गातो असल्यामुळे तिथे पण मी करत होतो. तर तिथे काही वर्षाने म्हणजे जसं मी पुढे पुढे आलो शिकत आणि जसं जसं वय वाढत गेलं मला कळत गेलं की आपल्याला याच्यात खूप हे करता येतो. आणि शाळेत मी अभ्यासात शून्य होतो. म्हणजे मी 100त शून्य जर कोणाला मिळाले असेल तर मी पहिला होतो वर्गामध्ये. आणि त्याचा मला अभिमान नाही वाटायला पाहिजे. तर असं माझं शाळेचं वर्गात फार शिव्या, फार मार मिळायचा. शिव्या म्हणजे तशा अर्थाने नाही, तर खूप बोलणी खायचो. असा मी खूप बोलणं खाणारा मी पहिला होतो वर्गात. तर अशामुळे माझं गाणं खूप सर्वस्व होतं. आणि तिथून मग मी ठरवलं की नाही, आपण पण गायचं. आपण बाबासारखा गायक व्हायचं. पण किती मोठा मी होणार आहे, किती पैसे कमवणार आहे, कुठे मी जाणार आहे, मला काय पुढे मिळणार आहे, हे काही माहित नव्हतं. आणि करिअर म्हणून न बघता एक आवड म्हणून सुरुवात झाली होती. एक्झॅक्टली. पण मग करिअर होईल किंवा मी किती मोठा होईल हे माहित नव्हतं. पण मी गाणंच गाईन, मला गाणंच गायचंय एवढं मी ठरवलं. बरं, पहिलं गाणं आठवतंय स्टेजवरती परफॉर्म केलेलं आणि बिलकुल. त्याचं खूप ॲप्रिशिएशन मिळालं होतं? बरं, आता पहिलं गाणं बाबांसोबत की माझं इंडिव्हिज्युअल की माझं शाळेतलं, हा तुम्हाला प्रश्न आहे. जे आठवतंय ते आणि ज्याला फार ॲप्रिशिएशन मिळालं होतं ते. फार ॲप्रिसिएशन मिळालं ना, ते मी सांगेन तुम्हाला. बाबांबरोबर तर आम्ही कोरस करत होतो. पण ना वयाच्या 10 वर्षाचा उलटून गेल्यानंतर 11, 12, 13 वर्षात आहे ना मी नरेंद्र चंचल यांच्या आवाजात गायचो. ओके. म्हणजे बाबांबरोबर गात असताना आमचा एक मारुती नावाचा आमच्या घरात होता, जो बाबांबरोबर कोरस करायचा. तर तो फिल्म इंडस्ट्री बरोबर जरा जुडलेला होता. तिकडे तो प्रोडक्शनमध्ये काम करत होता. तर त्याला हे सगळी गाणी वगैरे सगळं माहित होतं. तर तो म्हणाला, नंदेश वर गातो ना, पीचला गातो. तेव्हा तर कंठ फुटला नव्हता. तेव्हा नरेंद्र, मला सांगायला इथे आवडेल, मी ते तर खूप मोठे आहेत नरेंद्र चंचल भाई आणि आपल्यात नाही आहेत आता, पण त्यांच्यापेक्षा हाफ नोट वर मी गायचो. हाफ नोट म्हणजे ते बेशक इथे जर गायत होतं त्याच्या वर मी गायचो. तर तेव्हा मला ऑर्केस्ट्रात घेऊन जायचे आणि मी ते गायचो. मला आठवत आहे, हो यारा हो यारा, यारा हो यारा, इश्क ने मारा, हो गया मैं तो तुझ में तमा, दे रहे सब मुझे तेरा नाम, मैं बेनाम हो गया, मैं बेनाम हो गया. असा तो यारा हो यारा बेनाम पिक्चर मधलं मी गायचो आणि मला अनेक ऑर्केस्ट्रास मधनं घेऊन जायचे. म्हणजे हा जो भारदस्त तुमचा आवाज आहे तो लहानपणी पण तसाच अजून पातळ होता, अजून वर गायचो मी. मग तेव्हा ऑर्केस्ट्रामध्ये फाल्गुनी पाठक आमच्या बरोबर असायची. ती काही वर्ष मोठी आहे, तर ती पण माझ्याबरोबर असायची. त्यांचं गाणं झालं की माझं गाणं असायचं. बरेच असे ना ऑर्केस्ट्रा असायचे तिकडे, वेगळ्या वेगळ्या ऑर्केस्ट्रांमधून असं बोलवलं जायचं. तर तो ऑर्केस्ट्रामधला एक माझा अनुभव, तर तो मला आठवतोय. मला छोटा चंचल म्हणायचं. अच्छा. मला ऑर्केस्ट्रामध्ये नाव होतं, अरे भाई चंचल किधर आहे, छोटा चंचल किधर आहे अपना. तर छोटा चंचल म्हणून मला नाव पडलं. त्याच्यानंतर मग कालांतरानं मग कंठ फुटला, मराठी कार्यक्रम सुरू गाऊ लागलो, मंथन नावाचा. तर असा सगळा हा प्रवास. ते पहिलं गाणं माझं ते लोकांना खूप आवडायचं. पहिला मोठा ब्रेक कधी मिळाला, की करिअर मधला असतो ना की हा ब्रेक मिळाल्यानंतर आपल्या याला कलाटणी मिळते, असं केव्हा घडलं? बिलकुल. मला सांगायला आवडेल, बाबा बरोबर काम करत असल्यामुळे मी त्याचं पुढे येतो.
तर मला अभिनय, हम्म, गाणं, नाचणं, नाचून गाणं, हम्म, नाचून अभिनय करणं, गाऊन अभिनय करून नाचणं, ह्या सगळ्या गोष्टी मी लहानपणापासून बाबाबरोबर त्या स्टेजवर अनुभवल्यामुळे मला ना ह्या गोष्टी सोप्या गेल्या. म्हणजे मला त्या गोष्टींचं भय नाही राहिलं, हम्म. की आता गायक फक्त काही गायक आता फक्त गातो, हो. अभिनय नाही करत. हम्म, पण अभिनय करणारा गायक पण आता भरपूर आपले आहेत, तेव्हा पण होते, हम्म. हे ना, पण कमी आहे. कमी आहेत. तर ह्या सगळ्या गोष्टी बाबामुळे शिकायला मिळाल्या. आणि पहिला कमर्शियल ब्रेक आपण म्हणूया, रणांगण नाटकाने मला एक वेगळी ओळख हम्म, निर्माण करून दिली. रणांगण नाटक 99ला म्हणजे 98-99ला ते हम्म, पहिलं व्यावसायिक नाटक मी केलं, हम्म, ज्याच्यात मी सूत्रधार हम्म, आणि गायक अशी दुहेरी भूमिका. हम्म. आम्ही लिपसिंग करायचो, पण काही काही गोष्टी आम्हाला काय म्हणतो सूत्रधार म्हणून नरिएशन करायला होत्या, जे नाटक पुढे घेऊन जायला आम्ही 2 पात्र होतो, जे अख्खं नाटक पुढे घेऊन जायचो. हम्म, हम्म, हम्म. म्हणजे मी सूत्रधार म्हणून भूमिका करायचो. मला आवडेल की बाबा पण अनेक नाटकांमध्ये सूत्रधाराची भूमिका करायचा. ते बघा कसं चालून येतं. हे बाबाची भूमिका बाबा जसा करायचा तसं माझ्याही वाटेला आलं. ओके. बरं, त्या नाटकामध्ये नाचणं, गाणं, फाईट हम्म, सगळं होतं. आणि त्यासाठी मी नेहमी सगळ्यांना सांगतो की विठ्ठलोबांचा मुलगा म्हणून मला पटकन घेतलं नाही. हा, हे मला मला तो प्रश्न विचारायचा होता की बऱ्याचदा असं आपण आता नेपोटिझम आणि ह्या गोष्टी ऐकतो हाजी की तुमच्या गॉडफादर आहे म्हणून तुम्हाला कामं मिळतात असं म्हटलं जातं, पण प्रत्येकाचा स्ट्रगल हा वेगळा असतो. असं असतं तर मग कदाचित सगळ्यांचीच मुलं मोठी सुपरस्टार बिलकुल. झाली असते. सो तुमचा तो स्ट्रगल कसा होता कामं मिळवण्याचा? मी तुम्हाला 2 गोष्टी सांगतो. एक तर आम्ही जेव्हा कधी जायचो तेव्हा मी विठ्ठल उमपांचा मुलगा आहे हा, विठ्ठल उमप असं कधीच केलं नाही. इनफॅक्ट कधी वाटलं पण नाही, म्हणजे किंवा बाबांनी आईने सांगितलं असं अजिबात नाही. तुम्ही तुमची लढाई लढायची. तर रणांगणच्या वेळेस मला असं आठवतंय, आठवडाभर आमची ऑडिशन सुरू होती. ओके. मी तिथे जाऊन बसायचो. मग दुसऱ्यांना मग आता तुम्ही केलं, नंदेश तुम्ही आता हे बोला. म्हणजे कॅरेक्टर्स तपासणं वामन केंद्रे साहेब ते सगळं चालू होतं. मग तू आता जरा गाऊन दाखव. आता गाऊन एक काम कर, गाऊन हे जरा नाचून दाखव. ओके, मग तुला फाईट येते का जरा बघूया. मग तू फाईट करू शकणार? म्हटलं हो सर. मग तू नाचून गाणार? हो सर. मग गाऊन नाचणार? मग अभिनयाची वेगळी. मग अभिनयाची वेगळी काय, तर स्क्रिप्ट रिडिंग. ते स्क्रिप्ट रिडिंग आमच्याकडे झालं. पण त्यासाठी विठ्ठलोबांचा मुलगा आहे म्हणून मला घेतलं गेलं असं अजिबात नाही. त्यासाठी मला परीक्षा द्यावी लागली. मला त्या अग्निपरीक्षेतनं पार व्हावं लागलं. माझ्याबरोबर म्हणजे तुम्हाला सांगतो, खूप लोक इंटरव्ह्यू द्यायला यायचे, ऑडिशन्स द्यायला खूप लोक. आणि आम्ही लोक बसलेले असायचो, आता ह्याला आपल्याला काढतायत की काय, आपल्याला हे करतायत की काय. पण मला ना एक खात्री याची होती की साला मी हे करतोय, मी केलंय, त्यांना आवडलेलं आहे, ही खात्री होती. तर म्हटलं बघूया, त्यांच्याबरोबर कदाचित आपल्याला पण घेतील, पण आपल्याला काढणार नाही, एवढी मला खात्री होती. एवढा मी डॅम कॉन्फिडंट होतो. आणि मग मग ते नाटक रणांगण, पानिपतवर कादंबरीवर आधारित विश्वास पाटलांचं ते नाटक माझ्यासाठी टर्निंग पॉइंट पण ठरलं आणि आयुष्यातला एक पहिला ब्रेक पण ठरला. पण बाबांनी पण कुठे, मी नेहमी सांगतो की बाबांनी पण कुठे असं सांगितलं नाही, तो माझा मुलगा त्याला घ्या बरं. रेफरन्सेस नाही. फक्त घरी आले की नंदेश, नंदेश, हे सगळ्यांची नावं, नंदेश पण गातो. मग बाबा नाही म्हणे तू गाऊन दाखव, समोरचा माणूस सांगायचा, अरे वा, मग विठ्ठलराव हा गातो का? म्हणे थोडा बहुत गातो. तर अरे मग गाऊन दाखव, मग मी गाऊन दाखव. पण कधी त्यांनी असं माझ्या मुलालाच घ्या, आता भरपूर काही चालू आहे ना, उगाचच खूप हे होतं, ते नुकसान त्याच्याने होतं मुलांचं. त्यांना खूप चढवल्यानंतर मुलं खूप वर हवेतच राहतात, त्यांना जमिनीवरचं काय घडतंय कळत नाही. आज खूप फास्ट, म्हणजे आज फास्ट फूड जसं यावं तसं फास्ट काम सगळं झालेलं आहे. त्या ठहराव नाही आहे, तर तो ठहराव बाबाने आम्हाला शिकवला. बरोबर. सिनेमात एंट्री कधी झाली? नाटकं तर आधी केली, तर स्टेज परफॉर्मन्सेस केले, मग सिनेमात कधी पहिला ब्रेक मिळाला? मी तुम्हाला सांगू, मी पहिला ब्रेक, म्हणजे हे लोकांना माहित नाहीये, हुंडा गया हुंडा, किरण शेंबेकर पण माझ्यावर गायले होते, जे जयवंत कुलकर्णींचे जावई आहेत.
तर त्यांनी ते आणि आम्ही एका सिनेमात गायलो, तो हुंडा घ्या हुंडा. त्याचे कुलकर्णी नावाचे संगीतकार होते. हम्म. तो पहिला सिनेमा होता आणि माझ्यासाठी. हा कधी आला पण तो होता? आला नाही. अच्छा, आलाच नाही. गंमत बघा ना, माझा पहिला सिनेमा हा मी कधी शूट हे केलं होतं आणि रेकॉर्डिंग आम्ही भजन स्टुडिओला केलं होतं. मला चांगलं आठवतंय. किती साली म्हणजे? किती साली? 2005च्या आधी. ओके, म्हणजे खूप आधी. तेव्हा सिनेमाला सुरुवात केली. खूप आधी. म्हणजे मला त्याचे 2000 किंवा असं 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 काहीतरी असेल. तर त्याच्यानंतर मग पहिलं गाणं जर कुठलं आलं बाहेर, हम्म, तर ते होतं राम लक्ष्मण संगीतकारांचं. हम्म. राम लक्ष्मण काकांचं होतं आणि तो होता नामा MD, म्हणजे मुंबईचा डब्बेवाला, ज्याच्यात ओके. भरत जाधव हां. हिरो आहे. हम्म, आणि त्याच्यात 3 गाणी मला सांगायला आवडेल, की उषाताईंबरोबर, हम्म. उषा मंगेशकरांबरोबर 3 डुएट्स पहिल्याच सिनेमामध्ये मला मिळाले. बापरे. म्हणजे माझं भाग्य आहे. एक तर संगीतकार राम लक्ष्मण, त्याचे लिहिणारे होते मला वाटतं एक गाणं खेबुडकर साहेबांनी लिहिलं होतं, की मला आता आठवत नाही. आणि उषाबाईंबरोबर गायचं आणि फिल्म चांगली. भरत जाधव एकीकडे तो सुपरस्टार आजही आहे म्हणा. हो. तर त्याचं एक काम होतं. म्हणजे असं सगळं जुळून आलं होतं. काही ठिकाणी असं वाटत होतं की जाईल आपल्याला पुरस्कारासाठी, पण ते केलं नाही. पण ते खूप लोकांनी म्हणजे खूप अप्रिशिएट केलं आणि तेवढं काही हे नाही झालं, कारण पहिलीच फिल्म होती, पहिलंच हे होतं. पण राम लक्ष्मण काकांकडे मी नंतर 3 फिल्म्स गायलो. त्यांनी मला खूप चान्स दिला. म्हणजे तिथे पण परत विठ्ठलमुखचा मुलगा म्हणून नाही, तर नंदेशचा आवाज याला सूट होतोय आणि गाऊ दे रे, गाणार नंदेश. आपण त्यांना पण नवीन मुलांना कधी तयार करणार. तर ही भावना त्यांची मला खूप आवडायची. बरं, अनेक वर्ष तुम्ही गाताय, पण जेव्हा बाबा गेले त्याच्यानंतर ही जबाबदारी आणखीन किती वाढली होती आणि त्यानंतर मग कामाकडे बघण्याचा अप्रोच कसा होता? बापरे! तुम्ही खूप चांगला प्रश्न विचारलाय, कारण कारण जबाबदारी. आपण कितीही काम करत असलो तरी आपल्याकडे बाबा आहेत, हा एक जो बॅकबोन असतो, Exactly. तो कदाचित अचानक, कारण ते गेले तेही फार अचानक गेले होते कार्यक्रम सुरू असताना. बिलकुल. मी जबाबदारी, तुम्ही हा जो प्रश्न विचारलात ना, ती जबाबदारी खूप कठीण असते. आपल्याला बोलायला सोपी असते, पण जेव्हा आपण स्वतः अनुभवतो जबाबदारी आणि खांद्यावरचं ते ते भार, तो नावाचा भार, तो कलेचा भार, तो संस्कृतीचा भार, तो आपल्या कुटुंबाचा भार, आपल्या मित्रमंडळींचा भार, आई वडिलांनी जपलेल्या त्या काय म्हणतो त्या प्रामाणिकपणेचा भार, हे सगळं खूप आहे हो. नुसतं कलेचं नाही आहे, खूप आहे. सगळ्या गोष्टी घेऊन तुम्हाला पुढे जायचंय. तर तो भार खूपच होता. बाबा असताना पण आम्हाला फार भय वाटायचं, कारण त्याच्या पुढे कोण गाईल. आणि तर किंवा त्यांच्या समोर तुमचा मुलगा असा करतोय किंवा तो व्यसन करतोय किंवा तो आम्हाला उलटून बोलला, असं मी कधी ऐकलं नाही. बाबांना कंप्लेंट कधी केलेली किंवा बाबांनी आम्हाला असं सांगितलंय, अरे त्याने सांगितलं तू काहीतरी चुकीचं बोललास, अरे त्याने सांगितलं तू काहीतरी कुठेतरी काहीतरी व्यसन, असं. तर आम्ही तर काही व्यसन करायचो नाही, पण असं कधी नाही आलं की तू त्याच्याबरोबर बसला होता, तू तिकडे गेला होतास, तू इकडे, असं कधी आलं नाही. माझ्या तरी ऐकव्यात नाही. बाबा कधी बोलले नाहीत किंवा आम्ही पण तसं कधी वागलो नाही. तेव्हा तर लोड होताच. तेव्हा तर त्याच्याबरोबर गाणं आणि तो असताना त्याची गाणी गाणं, बापरे, आम्हाला शक्य नव्हतं. आम्ही खूप घाबरायचो. तो गेल्यानंतर पण मी घाबरतो. तुम्ही बिलीव्ह नाही करणार. मी जेव्हा विंगेत असतो आणि मला आता गायला जायचंय, तेव्हा हाताला घाम फुटलेला असतो आणि बाबाला मी आठवण करत असतो, त्याला स्मरण करतो. ते आजही होतं, आजही होतं. बाबा 15 वर्ष झालेत, पण मला असं अजिबात वाटत नाही की बाबा गेलाय. असं वाटतं की बाबा विंगेत मला ऐकतोय. जेव्हा मी गाडी चालवतो तेव्हा असं वाटतं की बाबा या सीटवर बसलाय आणि आम्ही कव्वाली गझल मी जेव्हा लावतो तेव्हा मी एकटा नसतो ऐकत. असं वाटतं बाबा पण थांबलाय माझ्यावर. ही इज लिसनिंग व्हॉट आय एम सिंगिंग, ही इज लिसनिंग. तर ते तर आहेच, पण बाबा गेल्यानंतर खूप काय म्हणतो जबाबदारी आली. कारण बाबा गेल्यानंतर एक पोकळी निर्माण होतीये की काय, किंवा पोकळी झाली, म्हणजे एक एक म्हणतो ना, एक व्हॅक्यूम निर्माण झाला. एक गेल्यानंतर माणूस आता काय, कसं काय. तर आम्ही त्यांची जागा नाही घेऊ शकत, खरं सांगतो. पण
आम्ही त्यांचं जेवढं आम्हाला ठेवता येत आहे, हम्म. जेवढं त्यांनी करून गेलेत हम्म. ते ठेवायला पाहिजे, निदान जतन करून ठेव. हम्म. आम्ही किती चांगलं करतोय वाईट करतोय रसिकांना मला सांगायचं मी ठरवणारा कोणी नाही. माझे रसिक मायबाप टाळ्यारूपी आशीर्वादानं आम्हाला सांगत असतात. पण ती जबाबदारी खूप वाढली. म्हणजे ते गेल्यानंतर जांभूळ आख्यान 2 वर्ष सतत माझ्या मागे लागले होते लोक. अरे ते जांभूळ आख्यान बघायचं राहून गेलं, ते जांभूळ आख्यान बघायचं राहून गेलं, बाबा गेले, आम्हाला पाहता नाही आलं, तुम्ही करणार आहात का, तुम्ही करणार आहात का, तुम्ही करणार. मला जिथे गावात जाईन, जिथे शहरात जाईन, तिथे मला खूप लोक विचारत. तर मी वन फाईन डे म्हटलं अजित भगतांना म्हटलं की अजितदादा हे असं खूप विचारतायत, करूया ना आपण. मग ती जबाबदारी अंगावर घेतली. त्याच्याबद्दल आपण बोलूच पुढे. तर त्या जबाबदाऱ्या आल्या बाबांच्या शिवाय आमचा मी मराठी, कारण आमच्या मी मराठीमध्ये आम्ही 75 लोक मी घेऊन काम करत होतो. 2007ला मी निर्माता, दिग्दर्शन, कॉन्सेप्ट, त्याच्यानंतर संगीतकार म्हणून उभा राहिलो. मी मराठी हा सांस्कृतिक कार्यक्रम घेऊन, संगीतमय सांस्कृतिक वारसा. तर तेव्हा खिशात पैसे नव्हते. परत आई बाबा आठवले की त्यांनी कसं केलं. 2005ला आम्ही आमची गाडी विकली, सगळं विकलं आणि जांभूळ आख्यान उभं केलं होतं. सगळं विकलं कॉस्ट्युमसाठी. तर ते मला आठवलं. म्हटलं यार बाबा आई बाबा करू शकतात, यार आपण क्यू नाही. तर तसंच माझ्यावर परत वेळ आली. जी बाबावर आली होती ती परत माझ्यावर आली. मी घाबरलो नाही. आणि तिथे तो आमचा बाबा आमचा अमिताभ बच्चन होता. आमच्या मी मराठीतला अमिताभ बच्चन. कारण तो भारूड करायचा, तुंबडी करायचा आणि कोळी करायचा, ये दादा आवर्य. ही वॉज अ स्टार ऑफ आवर शो. तो गेल्यानंतर परत पोकळी निर्माण. आता त्याची जागा कोण घेणार. मग आम्ही नाही करायचो ते प्रकार, आम्ही टाळले आमच्या कार्यक्रमातनं. पण तुम्हाला मी सांगतो, जेव्हा जेव्हा ती लाईन तिथे येते किंवा जेव्हा जेव्हा ते निवेदन सांगतात निवेदक, आणि जेव्हा जेव्हा तर आमचा बाबा आठवतो, असं वाटतं बाबा आता आहे इथेच आहे. आणि मी तुम्हाला खरं सांगतो, बाबा 2010ला गेले. तिथून आम्ही आज तागायत मी मराठी करतो. पण आम्हाला असं जराही नाही वाटलं की बाबा नाही आहे. बघा मी वाक्य वापरतो, मी चमत्कारावर विश्वास ठेवणारा माणूस नाही आहे. पण मी सांगतोय तुम्हाला की वास्तव अजूनही आम्हाला वाटतं की बाबा गेला नाही आहे, बाबा मी मराठीत आहे, बाबा आहे. आणि त्याच्यामुळे आमचे प्रत्येक प्रयोग बाबा असताना तर हिट व्हायचेच, पण बाबा गेल्यानंतर पण अजूनही प्रयोग सुरू आहेत. आमची 1200व्या प्रयोगाला आम्ही टेकलो. पण असं अजिबात नाही वाटलं की बाबा गेल्यानंतर, कारण तो त्याचा आशीर्वाद होता, त्याचं अस्तित्व तिथे अजूनही होतं. की नंदूबरोबर तेव्हाही होता आणि माझा बाबा नंदूबरोबर आजही आहे. ते आजही कुठेतरी आम्हाला म्हणजे खरंच जाणवतं रे, खरंच जाणवतं. तर ती जबाबदारी ते नसताना खूप जबाबदारी वाढली आहे. त्यांची गाणी गायची. माझी मैना जे ते 40 वर्ष त्याने टिकवली, ते गायच्या. जास्त जर तुम्ही महाराष्ट्रात जर कोणी जास्त वेळ अण्णांना आणि अमर शेखांना जर त्यांची गाणी तेवत ठेवली असतील खड्या आवाजात, तर बाबा होता. तर ती गाणी गाणं, चळवळीची गाणी गाणं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीची, छत्रपती शिवरायांचे पोवाडे गाणं, हे खाऊ नाही आहे. आजही मी घाबरतो. तर ते खूप ते सगळं सांभाळणं आणि जबाबदारी सांभाळणं, त्यांचा अंगरखा परत मी घालणं आणि प्रयोग करणं, इट्स हायली इम्पॉसिबल. मी कसा करतोय मला माहित नाही, पण मी. ओके. पण बाबांनी अशी दिलेली पहिलं असं कोणतं गाणं गायलं होतं की जेव्हा बाबांची पहिली कौतुकाची थाप मिळाली, जी लक्षात आहे? बिलकुल. मी 7-8 वर्षापासून बाबाबरोबर होतो. पण मला वाटतं 12व्या वर्षी मला ना कोरस तर आम्ही करायचो. अपना उत्सव तुम्हाला माहीत असेल की नाही माहीत नाही. पूर्ण भारतात चालू होता अपना उत्सव. आणि त्या अपना उत्सवचे खूप अनेक कार्यक्रम आम्ही करत होतो महाराष्ट्रात. तर विक्रोळीच्या ठिकाणी, आमच्या ठिकाणी गोल ग्राउंड आहे, संभाजीनगर. आता त्याचं छत्रपती संभाजी मैदान त्याचं नाव आहे. तर तिथे अपना उत्सव होता. तर तेव्हा पायात मला वाक्या, पोतराजाच्या पायात वाक्या असतात, चाळ नसते. त्या वाक्या, पोतराजाचा मला पूर्ण वेश आणि हातात डब, आणि मी पोतराज सादर करायचा होता.
तर बाबांनी मला शिकवलं होतं कसं गायचं, कसं वाजवायचं, कसं नाचायचं. बरं बघा, तिथे वाजवायचं आहे, नाचायचं आहे, गायचं आहे, अभिनय करायचा आहे, सांगायचं आहे. तर ते मला आठवत आहे. निघाली मरी बाई अन संग पोतराज नट त्यात, अन शिंग वाक्या हालग्यात अनदारी गजर उठ त्यात, शिंग वाक्या हालग्यात अनदारी गजर उठ त्यात. हे मी गायल्यानंतर बाबांना एकदम खूप आनंद झाला आणि तिथे ते खूप खुश झाले. म्हणजे त्यांना कळलं की अभी ये नाचने गाने के लिए क्या म्हणतात ना, तयार आहे. अभी तयार है. एखाद्या काय म्हणतो ना, पिलाला पोहायला येतं ना, जेव्हा त्या कळतं त्याला की बाबा हे पोहायला शिकलंय, आता आता आपल्या याची. तर तसं काहीतरी थोडंसं मला जाणवलं आणि बाबांनी खूप जवळ घेतलं आणि सगळ्यांनी खूप तारीफ केली. जेवढ्या आमच्या ग्रुपमध्ये, अरे म्हणे काय केलं तू, म्हणे खूप छान केलं म्हणे. तर ती आणि मी हिंदी ह्याच्यात गात होतो, तर बाबाला माहीत नव्हतं. बाबाला माहीतच नव्हतं मी हिंदी गातोय. तर मारुतीने म्हणजे सांगितलं आता. त्यावेळी पण हिंदी सुरू केलं होतं. अरे मग काय, आणि बाबाला खूप आनंद, म्हणजे पोतराजाचं हे करण्याआधी आणि तेव्हा पण बाबाला खूप आनंद झाला होता. पण बाबा असा म्हणाला नाही, ते हिंदी सिनेमाचं का गातोस, आपलं लोकसंगीत कर. ही वॉज फॉन्ड ऑफ क्लासिकल, वेस्टर्न, कव्वाली, गझल, लोकसंगीत तर त्यांच्या घरात होतं. कव्वालीच पण होते, ते आधी कव्वालीच गायचंय. पण त्यांनी असं नाही आम्हाला सांगितलं हे नको करू, ते नको करू. शैली पकड असं नाही, नेवर. उलट ते गायल्यामुळे मला फिल्मी दुनियेत काय चालतं तेही कळायला. मग हिंदीमध्ये काही त्यावेळी काही मोठे प्रोजेक्ट्स मिळायचे? नाही नाही नाही, मला कधीच, कारण तेव्हा मीडिया काही फार नव्हता ना. आकाशवाणी, दूरदर्शन अशाच, आणि ऑर्केस्ट्रा, लोकांना एंटरटेनमेंटचे हेच साधन होतं. ऑर्केस्ट्रा, इव्हेंट शोज पण नाही, कॉन्सेप्च्युअल शोज पण नाही, ऑर्केस्ट्रा टिपिकल. तर त्या टिपिकल ऑर्केस्ट्रात आणि आकाशवाणी, दूरदर्शनवर बाबाबरोबर गायला जायचो. पण कधी नाही आलं. मला तुम्ही खूप वेगळाच प्रश्न विचारलात आणि चांगला विचारलात की का नाही आलं. आता मला तो प्रश्न पडतोय तुमच्यामुळे की अरे का नाही आलं. मला हा प्रश्न बाबाबद्दल पण पडतो की बाबांना फिल्ममध्ये का नाही गायला घेतलं. एक्झॅक्टली. का बाबांना गाता येत नव्हतं. प्रल्हाद शिंदेंना गाता येत नव्हतं. कुठे आहेत प्रल्हाद दादांची गाणी फिल्ममध्ये. कॅन यू टेल मी. एखादं असलं तर. शाहीर अण्णा शाहीर साबळेंचं एक दोनच गाणी आहेत. म्हणजे अगदी हार्डली, म्हणजे लाखात एक दोन गाणी, म्हणजे 5 गाणी असतील. अमर शेखांनी पण गाणी गायली, एक 2-3च गाणी असतील. का शाहिरांना बाजूला ठेवलं गेलं. का यांना गाणी दिली नाही लोकसंगीताची. मी प्रथितयश संगीतकार होते, मला कोणाचं नाव नाही घ्यायचंय. मग त्यांनी हे का असं केलं, हा मला सवाल आहे, या इंडस्ट्रीला सवाल आहे. का असं त्यांनी करावं. का तर ते मोठी नावं होती त्या काळात. का तर ते मागासवर्गीय होते असं म्हणू का. मग मी असं म्हणायला पाहिजे का. नाही, कलाकार होते म्हणून तरी त्यांना द्यायला पाहिजे. बघा तुम्ही, नाही गाणी मिळाली बाबांना, पण त्यांनी त्यांचे अल्बम्स आकाशवाणी, HMV या याच्यामध्ये खूप गाणी गाजली. म्हणजे ते सिनेमात न राहून पण त्यांची गाणी गाजली. पण आता ही लोकसंगीत किंवा लोककला म्हटले की पहिलं नाव विठ्ठल उमप हे येतच. म्हणजे भलेही ते सिनेमात नसेल, पण एक्झॅक्टली, मी तुम्हाला तेच सांगतो. लोककला म्हटलं की राईट. पण आता त्याच अनुषंगाने माझा दुसरा प्रश्न आहे की लोकसंगीत किंवा लोककला हे आता जे बदलत चाललंय त्याकडे तुम्ही कसं पाहता. कारण तुम्ही एक ती परंपरा पाहिलेली आहे, एक पिढी तुम्ही पाहिलेली आहे, जे आता नव्याने काही गोष्टी घडतात, त्याकडे कसं पाहता. मस्त. आणि मी त्याला एक नंतर एक उत्तर पण देईन छान. मला कोण कसा प्रश्न विचारतो बघा. आधी मी तुम्हाला सांगतो की आधीचं जे संगीत होतं ना, तो एक त्याला ठहराव होता. आधीच्या गोष्टींना एक ठहराव होता. आता खूप पळतायत लोक. लोकांना असं वाटतंय ना, मी आता हे वाजवेन, ते गाईन. असं नाहीये. डोंट हरी. कारण त्याच्याने अपघात होऊ शकतो. तुम्ही लवकर संपवू शकता. तुम्ही स्लो अँड स्टडी जा. ते सांगत जा, मांडत जा. कारण मांडलेलं, सांगितलेलं एक एक शब्द लोकांना तो आठवणीत राहतो, तो कायम राहतो, तो एक एक सूर त्यांच्या हृदयात राहतो. तर आता ना खूप धांगडधिंगा झालेला आहे.
इव्हन लावणीचंही म्हटलं आपण तरी लावणी अरे 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 लावणी तर म्हणजे म्हणजे मी तुम्हाला काय सांगू, म्हणजे लोक लावणी इतकी लाऊड आणि इतकी स्पीड करतात. अहो तशी नाही आहे, ती अदा आहे. त्याच्यामध्ये शृंगार आहे, त्याच्यामध्ये भाव आहेत, त्याच्यामध्ये मांडणी आहे, त्याच्यामध्ये हेल आहे, त्याच्यामध्ये काय म्हणतो आपण झील आहे. त्या झील पण एक एक प्रकार आहे, एक त्याला एक गोडवा आहे. तो गोडवाच कुठेतरी हरवतायत लोक. म्हणजे आणि लोकांना तुम्ही बघा, मी नेहमी म्हणतो की तुम्ही लोकांची टेस्ट बदलताय. हो, कारण जे दाखवलं जाणार तेच पुढे पाहिलं एक्झॅक्टली. जाणार. आता बाबांची माझी मैना, जे बाबा 40-50 वर्ष गात होते, मी तशीच गातो. मी फिल्मी नाही गात. मी पारंपरिक ती पद्धत जी आहे तशीच गातो, जो बाबा आमचा गायचा, जे त्याला ढोबळ स्वरूप आहे. पण ते किती आज त्याला, अरे ते ते त्याला फोक आहे ना, काय म्हणतो ग्रामीण आहे ते फोक आहे ना, ते मातीतलं आहे ना. तो मातीतला सुगंध कुठेतरी हरवत आहे असं मला वाटतं, है ना. आणि हळवावरचं व्हायला लागलंय. तर ते धांगडधिंगा, ते लावणीची स्पीड, काही काही मी तर म्हणतो ना, काही काही पोवाडे गाणारे पण माझी मित्रमंडळी, मी त्यांना सांगेन ते माझे घरचेच आहेत, माझेच आहेत, त्यांना वाईट वाटू नये. पण काय होतंय की खूप खूप फास्ट होतंय. तुम्ही घाई नका करू. पोवाडा स्टोरी टेलिंग आहे, है ना. इट्स अ स्टोरी टेलिंग. मग छत्रपती शिवरायांनी काय केलं, जिजाऊंचं त्यांना कसं शिकवण होती, किंवा एखादा बाजीप्रभू देशपांडेंचा प्रसंग वर्णन करताना तो कसा वर्णन कराल, त्याच्यातले एक्सप्रेशन्स काय आहेत, है ना. हे सांगत सांगत पुढे गेलं पाहिजे. मी तुम्हाला सांगतो ना, बापूसाहेब विभूते असतील, अंबुताई विभूते असतील, त्यानंतर बाबासाहेब देशमुख असतील, तुम्ही बघा ते पोवाडे, पिराजीराव सरनाईक शाहीर असतील, ही मंडळी बघा ते काय मांडत होते, काय पोवाडे सांगत होते, त्यांच्या चाली बघा. तर हे कुठेतरी मिस होतंय का? तर पुन्हा एकदा तो आपल्याला काळ आठवून आता लोकांना ते पुन्हा एकदा द्यायच्या, आपण 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 उस इसमें खडे हैं की आपल्याला आता लोकांना ते द्यायचं आहे. चुकीचं नको हे करायला, नाहीतर लोक मग चुकीचा समाजात पायंडा पडला जातो. तर ते आणि आणि मला एकाने प्रश्न विचारला, तुमचा नंदेश भाऊ, तुमचा आम्हाला कार्यक्रम पाहिजे. म्हटलं हो. तर ते आता काही लोक नाही का करतात ते कार्यक्रम, तसा आम्हाला कार्यक्रम पाहिजे. म्हणजे म्हटलं मग आम्ही एवढी वर्ष काय करत होतो? अरे मग मी एवढी वर्ष काय करत होतो, 30-35 वर्ष लोकसंगीताचे कार्यक्रमच तर करत होतो. माझ्या आई बाबा आजाने काय केलं, शाहीर साबळेंनी काय केलं, अमर शेखांनी काय लिहिलं, त्यांनी काय गायलं, आत्माराम पाटील काकांनी काय केलं, नाही का, या शाहीर मंडळींनी काय केलं, लोककलाकारांनी काय केलं. मग अहो त्यांच्यामुळेच तर आत्ता लोक, आता मुलं करतायत, आता तुम्ही सगळं करताय. हे कोणाचं आहे? हे कोणाचं आहे? थोडा चेंज आहे, पण ते करताय तर तुम्ही तोच दोरा पकडलाय ना आपण. तर ही लोक म्हणजे प्रश्न विचारताना पण लोक कसे विचारतात की ते त्यांच्यासारखा तुम्हाला आम्हाला कार्यक्रम द्या ना. ह्या मुलांचं सगळे चांगलंच करतायत सगळी लोक, पण बोलताना तुम्ही काहीतरी आपण भान ठेवलं पाहिजे की आधीच्या मंडळींनी केल्यामुळे मॅडम आज आम्ही खातो, आज आम्ही जी चटणी भाकरी खातो ते आधीच्या साहित्यिकांमुळे, शाहिरांमुळे, नाटककारांमुळे, लेखकांमुळे आम्ही आहोत, नाहीतर आम्ही शून्य आहोत. त्यांनी करून ठेवलंय. अहो एका ढोलकीवर लोकांना नाचवतात. हो तुम्ही काय करता, एका संबळवर नाचवलं जातं. नुसता गोंधळ गायला लागला तर अंगात येतं. तुम्ही ढोलकीवर नुसती वाजली तर वीज संचारते, डफावर थाप पडली तर असा माणूस खडबडून जागा होतो. तुम्ही काय सांगताय त्यांच्यासारखं आम्हाला द्या म्हणून? असं मला त्यांचं वाईट नाही वाटत, पण कुठेतरी त्यांचा अभ्यास कमी आहे असं. नक्कीच. बरं, माझा आता वेगळा प्रश्न की आता तर करिअरच्या अगदी तुम्ही वर उच्च शिखरावर गेलेले आहात, पण नाही हो नाही, मी बाबा काय उच्च वगैरे काही नाही, मी पण एक विद्यार्थीच आहे. पण जेव्हा प्रत्येकाच्या करिअरचा सुरुवातीचा काळ असतो किंवा करिअरच्या मध्ये असतो आपण, तेव्हा बऱ्याचदा आपल्याला या इंडस्ट्रीत तर खूप जास्त रिजेक्शन्स येत असतात किंवा रिप्लेसमेंट्स होत असतात. असं एखादं रिजेक्शन आहे जे फार जिव्हारी लागलं होतं आणि त्यानंतर मग अजून जोमाने मेहनत करावी लागली? तुम्ही खूप स्टडी केलाय माझ्याबद्दल आणि खूप छान प्रश्न विचारताय, फार अनवट प्रश्न विचारताय, ज्याचं मला मी कधी उत्तर दिलं नाही. पण मला ना एका गोष्टीचं मला जाहीरपणे सांगायला आवडेल, हे कोणाला माहीत नाही. मी बोलू का?
हो, बोला. आपल्याला रिजेक्शन तर खूप आले मला. म्हणजे माझ्या हातून चांगले चांगले फिल्म्स गेल्या. पण मी थोडंसं मागे जातो रणांगणच्या वेळेस. मग मी पुढे तुम्हाला सांगेन. ठीक. रणांगण आम्ही करत होतो तेव्हा आमचे संगीतकार अ, अनंत अम्मंबेलजी, मी त्यांचं नाव घेईन. ते काही म्हणजे त्यांच्याकडनं झालं असं नाही, ते कंडिशन झाली असेल. पण असं झालं की मी जेव्हा ते नाटक करत होतो हं, तेव्हा रिहर्सलला गाणी बसवली जात होती. हं, बघा, रिहर्सलमध्ये रणांगणची आणि रेकॉर्डिंग त्याची होणार होती. हं, तर मला गायला तर नाहीच दिलं, हं, पण मी ते माझ्याकडनं करून घेत आणि गायकांना सांगायचं, "हा नंदेश, जरा त्यांना गाऊन दाखव. हं, नंदेश, जरा ते कसं बसवलंय." हं, तर मला सगळं मुखतगत होतं. हं, मला सगळी चाली पाठ होत्या. तर मी गाऊन दाखवायचो. तर रेकॉर्डिंगच्या दिवशी हं, आमची रिहर्सल नाटकाची सुरू होती. हं, तर वामन सर म्हणाले, "तू थोडा वेळ ये आणि तू रेकॉर्डिंगला जा मग, कारण तुम्हाला तिथे हे करायचं आहे." मला चांगलं आठवतंय, एस-एल स्टुडिओ होता ताडदेवला. ओके. तर माझी सकाळी आलो आणि रिहर्सलहून मी तिथे दुपारच्या वेळेत तिकडे गेलो. तर झालं असं की एका क्षणाला मी त्यांचं काहीतरी ते सांगत काहीतरी त्यांची चाल काहीतरी त्याने वेगळी. तर मी म्हटलं म्हटलं "आनंद काका, हे असं नाही आहे, ही अशी चाल आहे." तर ते माझ्यावर खूप भडकले. मला खूप नाही ते बोलले आणि मला ते म्हणाले, "तू इथून चालता हो." बापरे! माझ्या आनंद म्हणजे कोण? आनंद आंबेल. ओके. तर त्यांनी मला चालतं केलं आणि तिथे मी नावं घेत नाही. काही आर्टिस्ट होते. हं, ते माझ्यावर हसले आणि मी ते पाहिलं. हं, मला इतकं जिव्हारी लागलं. तुम्ही बिलीव्ह नाही करणार, त्या स्टुडिओच्या बाहेर येऊन मी ढसाढसा रडत हं, होतो. मी खूप रडलो. खूप रडलो, की त्यांनी मला असं का केलं? मला का स्टुडिओच्या बाहेर काढलं? माझी तर काहीच चूक नव्हती. मी तर सांगत होतो, की अशी नाही आहे चाल. आणि जे मी रिहर्सलमध्ये पण तुम्हीच माझ्याकडनं करून घेत होता. हं, तर ते आता आनंद काका नाही आहेत, पण ते खूप माझ्यावर प्रेम होतं त्यांचं. तर तर ते त्यावेळी क्षण झालं असेल. हं, पण मला फार वाईट वाटलं, की मी लहान होतो. हं, माझं प्रोफेशन पण सुरू पण नव्हतं झालं. हं, हं, तर मी खूप रडलो आणि मी आमच्या नाटकाच्या रिहर्सलच्या ठिकाणी आलो. हं, आणि मी तिथे पण मग सरांना सांगता माझ्या डोळ्यातनं पाणी आलं आणि "रडू नको, रडू नको." सगळे आले. अविनाश नारकर, सगळे प्रसाद ओक सगळे आले. "अरे काय झालं? काय झालं? रडतोय?" म्हटलं, "असं-असं वामन सर झालं. तर मी तिकडे परत जाणार नाही." मी तुम्हाला खरं सांगतो, स्टुडिओच्या बाहेर आल्यानंतर ना, मी मनाशी एक चंग बांधला, हं, की कोण असेल नाही असेल स्टुडिओमध्ये, हं, पण मी स्टुडिओत गाऊन दाखवणार आणि मी स्टुडिओत शेवटपर्यंत टिकून दाखवणार. मी हा चंग बांधला, खरं सांगतो मी. भले तो ईर्ष्येपोटी असेल, काही रागापोटी असेल, मला माहीत नाही. पण म्हटलं, मला स्टुडिओच्या बाहेर केलंय ना, हं, असा एक दिवस येईल, की त्या स्टुडिओत मी नेहमी जात राहीन. हं, आणि त्या नियतेने कुठेतरी ऐकलं, ती मला मला साथ देतेय. तिथे कोणाचं चुकलं, नाही चुकलं, काही कंडिशन झाल्या, नाही झाल्या, ह्या मला माहीत नाही. पण मला दुःख झालं त्या सगळ्यातनं, हं, की मी चूक न करता बाबांनी सर म्हणाले, "ठीक आहे, तू राग हे नको करू. हं, तू जरा तोंड वगैरे धुवून ये, फ्रेश हो आणि मग मी नाटकाला उभा राहील." हं, ते मी विसरलो. पण काही वर्षाने मला आनंद सर भेटले आणि माझ्या पाठीवर हात मारून तेच बोलले, की "नंदेश, तुझी प्रगती मी बघतोय. चांगला करतोयस. बघ, तो माणूस तेव्हाचा हं, आणि तो नंतरचा." मी तुम्हाला म्हणालो ना, कंडिशन असू शकतात. हं, पण तो तो काळ जो झाला, तो मला खूप अपमानित वाटला, हं, की सगळ्यांसमोर मला हकललं स्टुडिओच्या बाहेर. माझी काही चूक नव्हती. पण म्हटलं, ठीक आहे, मी शेवटपर्यंत राहीन. तर ह्या सगळ्या गोष्टी झाल्या. बरीचशी गाणी तर आज तागायत. रिजेक्शन म्हणता येणार नाही. रिजेक्शन एक एक पद्धतीने रिजेक्शनच म्हणू, हं, हं, की आम्ही गायलेली गाणी आम्हाला न सांगता दुसऱ्याला दिली जात आहेत. मग त्याचं काय? मी नेहमी सांगतो, की आम्ही ना गाणं गाताना आहे ना मॅडम, हं, आम्ही पैसे समोर नाही ठेवत. आमच्यासमोर ते गाणं असतं. तो कॅरेक्टर असतो, ती फिल्म असते. आमच्या आयुष्याची पुंजी लागलेली असते. हं, माझ्या आई-वडिलांचं, माझ्या माझ्या कलाकारांचं तिकडे मी प्रतिनिधित्व करत असतो हो. पैसे बघून नाही आम्ही गात. अरे हां, मला एवढे मिळणार आहेत. वाह! चलो ना, थातुर-मातुर गा आणि चलते बनो. असं नाहीये. ते पण झालं. कितीतरी ठिकाणी मला असं वाटत होतं, की मला हे गाणं मिळायला पाहिजे होतं. हं, पण भरपूर काही नवीन आलेली मंडळी आहेत.
त्यांच्यासाठी मी सुरुवातीला गायलो, पण कदाचित मग ते स्थिरावल्यानंतर त्यांना असं वाटलं असेल की आता नंदेशची गरज नाही आहे. पण त्या सगळ्यांचं भलं हो, मी एवढंच सांगतो. सगळ्यांचं चांगलं, मी मनापासून सांगतो. मी माझ्या फ्रॉम माय बॉटम ऑफ माय हार्ट मी खरंच सांगतो, मला कोणाबद्दल राग नाही, काही द्वेष नाही, तीळ मात्र माझ्या मनात कोणाबद्दल हे नाही. ठीक आहे, त्यांना वाटेल, त्यांना कधीतरी वाटेल, पण नंदेश त्यांच्यासाठी जाईल आणि मी जातो. मी राग वगैरे विसरतो. मी कधीच कोणाला हे नाही करत. माझा स्वभाव आहे. बरं, आता इतक्या वर्षांच्या करिअरच्या कारकिर्दीनंतर मागे वळून पाहताना कसं वाटतं? आणि जर आज गायक किंवा लोकसंगीतातलं एक मोठं नाव नसतं, तर नंदेश उमप आज काय असते? मला मागे वळून बघितल्यानंतर असं वाटतं की आणि पुढे असं वाटतंय की अजून खूप करायचंय. हं, आपण जे केलंय हं, ते केलं. ते त्या वेळेस झालंय. हं, पण नव्यानं, कारण तीच गोष्ट आपल्याला खूप शिकवते हं, आणि आपण त्यातनं शिकून पुढे जातो. ते थांबत नाही. ती प्रोसेस थांबत नाही. ते आपल्याला दरवेळेस काही ना काहीतरी शिकवून पुढे अ, आपल्याला बोलतात ना, ठोकर लागल्यानंतर हं, एक नौशादजींचं शेर आहे, मला ते भेटल्यानंतर मी पुरस्कार मला त्यांच्या हातून मिळाला होता. हं, तेव्हा एक ते शेर म्हणाले होते की ठोकरे खाते चलिए, हं, ठोकरे खाते चलिए, पत्थर उठाते चलिए. ठोकरे खाते चलिए, पत्थर उठाते चलिए और आने वालों के लिए राह बनाते चलिए. किती छान म्हणलेत ते. तर तसंच आम्ही पण करत असतो, हं. की आपल्याला ठोकर लागली ना, हे पण मागे वळून पाहिल्यानंतर खूप आनंद होतो आणि अरे, असं पण होतं, अरे बापरे! आपण संगीत नाटक केलं, आपण जिंगल गायलो, आपण नाटकात काम केलं, आपण शॉर्ट फिल्म गायलो, आपण जिंगल्स म्युझिक केली, मी जिंगल लिहिली, मी फिल्म्समध्ये काम केलं, मी फिल्मचं म्युझिक केलं, मी फिल्मचं काय म्हणूया, मी गाणं लिहितोय, म्हणजे मी ऑर्केस्ट्रात गायलोय, अरे मी बाबलाबाईंबरोबर दांडिया गायचो. अरे बापरे! मी असं वाटतं मागे वळून बघताना, बापरे! मी एवढं करू शकलो, एवढं माझ्याकडनं झालं. मी कव्वाली गायलो, मी पोवाडे गायलो, मी फिल्म्समध्ये गायलो. बापरे! मी एवढं केलं. मला अजून मागे वळून बघताना ते सगळं आठवतं आणि असं वाटतं की अजून राहिलंय, अजून खूप करायचंय. त्याच्यामुळे मध्ये मला खूप संकट आलं होतं. नाही बॉस, नाही जाने का और करने का अपन को. तर मला अजूनही तरुण पिढीला, त्यांनाही माझ्याबरोबर मग त्यांच्याकडनं मी खूप शिकत असतो. तर त्यांच्याकडनं मला शिकायचं आहे, त्यांच्याबरोबर गायचं आहे. माझ्या काही अनुभवाच्या गोष्टी त्यांना सांगायच्या आहेत. अनुभवाच्या, शिकवण नाही, पण अनुभवाच्या गोष्टी, की बाबांनो, मी हे असं केलंय, तुम्हाला करायचं तर करा, नाहीतर ते तुमच्यावर आहे. नाही का, आपण कोणाला फोर्स नाही करू शकत. तर त्या गोष्टी माझ्या अजूनही राहिल्यात. पण मागे वळून बघताना खूप चांगली लोक भेटले, चांगले लोक गेले, ज्याने आम्हाला शिकवलं. ते पुढे ना कॅरी फॉरवर्ड करण्यासाठी खूप उपयुक्त ठरलं आणि मी ते एक्झिक्युशन करतोय. एक्झिक्युशन अजूनही करतोय आणि शिकतोय आणि पुढे अजून खूप बाबाचं स्वप्न, माझ्या आईचं स्वप्न खूप राहिलेत. ते मला पुढे करायचे. त्यासाठी कदाचित मी ही दुनिया सोडून गेलो नाही आहे आणि जाणार पण नाही आहे. मला अजून अजून करायचं आहे. जोपर्यंत त्यांचं पूर्ण नाही होत, तोपर्यंत मी ठरवलं, मी डोळे नाही मिटणार आहे. खरं सांगतो. कारण त्यांचे काही स्वप्न होते, काही पैसा कमवण्याचं स्वप्न नव्हतं. खूप मोठा BMWत फिर वगैरे हे स्वप्न नव्हतं. त्यांची स्वप्न महाराष्ट्राला घेऊन होती, चळवळीला घेऊन होती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चांगल्या गोष्टी पुढे ने. कारण आज आपण बघतो तर चांगली गाणी, दुर्मिळ सगळ्या होत चालल्यात गोष्टी. त्या चांगल्या पद्धतीनं पुढं ने, असं त्यांचं जे स्वप्न होतं. काही पुरस्कार जे त्यांना मिळाले नाहीत, ते मिळवण्याचं स्वप्न आहे. जांभूळाख्यान परदेशात घेऊन जाण्याचं स्वप्न आहे, जे बाबाचं अर्धवट राहिलं. मला इथे सांगायला आवडेल, मी फार जाहीरपणे बोलत नाही हे सगळं स्वप्न माझी, पण ती मला करायची आहेत आणि मला निश्चित खात्री आहे. कारण आपण जसे बोलतो ना, तसं ते तथास्तु म्हणतं असं, तर ते मी सतत बोलतो की नाही, मला या गोष्टी करायच्या, मला एक चांगला माणूस व्हायचं, करायचं आहे. जर या क्षेत्रात नसतात तर नंदेश उमप आज काय? एक्झॅक्टली, तुमचा तो प्रश्न होता. जर मी या क्षेत्रात नसतो तर आय वुड बी अ व्हेरी गुड स्पोर्ट्समन. ओके. तर मला कोणी विचारलं, का तू असं स्पोर्ट्समन का बोलतोयस? म्हणजे
तर म्हटलं, अरे तुम्हाला माहीत नसेल तर माझा आजोबा चांगला कुस्तीपट्टू होता. अच्छा. दांडपट्टा खेळायचा. हं, हं, हं. तो लाठीकाठी चांगला खेळायचा आजोबा. हं, गंगाराम. आणि मग विठ्ठलराव माझे बाबा हं. हे चांगले कबड्डी खेळायचे, खो-खो खेळायचे, उत्तम खेळायचे. म्हणजे कलाकार असून ते खेळाडू सुद्धा आधी म्हणजे आधी लहान सुरुवातीच्या वयात काळात. जसे ते वाढले नायगावमध्ये स्पोर्ट्सच होतं. हं. मग गाणं पण त्यांच्याकडे नंतर आलं. हं, तसं मी धावण्यामध्ये फार हं. फार म्हणजे पटाईत होतो. आमच्या विक्रोळीत नाव होतं आणि मी सगळे प्राइजेस मारले जेव्हा माझं पायाचं ऑपरेशन होण्याआधी. ओके. त्याच्या 10-12 वर्षाचा व्हायच्या आधी हं, मी खूप खेळ. मग 11-12 वर्षी मला असं वाटतं माझं ऑपरेशन. हं. पाय मी जवळजवळ तिथेही मी जाणार होतो. हं. आईने मला पुनर्जीवन दिलं. तर हॉकी आम्ही खेळायचो. हं. आमच्याकडे जवळजवळ 20-22 हॉकी होत्या. आम्ही चौघे भाऊ. कॉन्व्हेंट आम्ही तिथे खेळायचो. माझ्याकडे 4 हॉकी, त्याच्याकडे आणि हॉकी आम्ही एकमेकाला द्यायचो नाही. एकमेकाच्या हॉकी कोणी हात नाही लावायचे. फुटबॉल, आय वॉज व्हेरी गुड इन फुटबॉल. व्हेरी गुड. आय वॉज व्हेरी गुड इन बॅडमिंटन. बिकॉज माझा मामा आहे ना, मुरली मामा आमचा राहिला नाही. तो मुरली मामा जुहूच्या जिमखान्यामध्ये बॅडमिंटन शिकवायला होता. ओह! तर तो सनी देओल, बॉबी देओल ही सगळी मोठी मोठी स्टार किड हं. किंवा स्टार्स यायचे तिकडे, त्यांना शिकवायला होतं. ओके. तर त्याच्यामुळे मला वाटतं कदाचित माझ्यात आलंय ते. हं, हं, हं. आय वॉज व्हेरी गुड इन प्लेईंग बॅडमिंटन. व्हेरी गुड. मग आता ते नंतर आता जरा हे झालं. हं. पण मला तुम्ही आत्ताही दिलं तरी मी दोघा-तिघांना आउट केल्याशिवाय थांबणार नाही. बॅकस्ट्रोक, कट सगळं मला. तर तो स्पोर्ट्समन कदाचित मी कुठेतरी तो झालो असतो असं वाटतं. ओके. आणि कदाचित त्यात सुद्धा तुम्ही नक्कीच चांगलं यश मिळवलं असतं. माहित नाही, असतं नक्कीच. कारण बाबाच्या रक्तात आमच्या आई पण हं. तशीच होती खूप लहानपणी. स्पोर्टिव्ह होते सगळे खूप. तर त्याच्यामुळे आणि माझे भावंड पण सगळे आता पण ते पण उदेश तर आमचा तो क्रिकेट खेळण्यात खूप हुशार होता. हं. ते स्पोर्ट्स आहे ना आमच्या घरात आजही टीव्हीवर आता मॅचेस लागतात. वर्ल्ड कप, फिफा वर्ल्ड कप किंवा काय. तुम्हाला म्हणतो बाबा आणि आम्ही रात्रभर ना खाणं पिणं घेऊन यायचो घरात ओके. आणि आमचं चहा आणि खाणं चालू असायचं आणि रात्रभर आम्ही फुटबॉल बघायचो. हं. मी, माझा भाऊ उदेश आणि बाबा सगळे झोपलेले असायचे. आम्ही टीव्ही बघू या धम्माल करायचं. म्हणजे आम्हाला खूप वेळ होतो. खूप वेळ. बाबा आता नाही आहेत पण मी घरी धावत जातो आणि फुटबॉल मॅच लाईव्ह मला बघायला आवडते. ते रिपीटेड हायलाइट्स एवढं फार नाही. सो सर आता जाता आम्हाला काहीतरी छान ऐकायला आवडेल. हा बिलकुल. तर मला ना गझल इथे आठवतीये. हं. कारण ना गझल फार लोकांना अरे हा पोवाडे गातो, गोंधळ गातो. तर मला सांगायला आवडेल की बाबांनी गझला लिहिल्या होत्या. हं. बाबा हा फक्त शाहीर नव्हता. आय ऑलवेज से ही वॉज अ शायर ऑल्सो. आता शायर आणि शाहीर हं. 2 कॉम्बिनेशन्स, डिफरंट जॉनराज. हं. He was the only one who used to very expert in that. खूप एक्सपर्ट होता तो. म्हणजे उर्दू तो त्याला उर्दू छान बोलायचे, लिहायचे नाही, बोलायचे, गायचे हं. आणि मराठीत कव्वाल्या करायचे उर्दू मराठीत. हं. तर त्यांनी एक लिहिलेली गझल आहे जी मी कंपोज केली. हं. बाबा गेल्यानंतर ती याद साजणाची हं. म्हणून त्यांना मी डेडिकेट हं. एक अल्बम केला होता. हं. त्याचं नाव ती याद साजणाची. हं. आणि त्याच्यामध्ये त्यांची एक गझल मला खूप आवडते. हं. ही रात जागण्याचे हे वय अजून आहे. ही रात जागण्याचे हे वय अजून आहे. बेहोश नाचण्याचे, बेहोश नाचण्याचे हे वय अजून आहे. ही रात जागण्याचे हे वय अजून आहे. ही कंपोज मी वाह! केलेली छान. त्याने. मस्त. आणि आता आवडणाऱ्या ते बाबाचं एक जे अण्णा गेल्यानंतर अण्णांवर त्यांचा खूप जीव होता आणि अण्णाभाऊ साठेंचा त्यांच्यावर खूप जीव होता.
तर अण्णा गेल्यानंतर सातत्याने म्हणजे जीव त्यांचा प्राण जाईपर्यंत ते गात होते. अमर शेखांचं आणि अण्णांचं ते माझी मैना माझी मैना हो माझी मैना हो माझी मैना गावाकडे राहिली माझी मैना गावाकडे राहिली अन माझ्या जीवाची भती अकायली माझी मैना गावाकडे राहिली माझ्या जीवाची भती अकायली असं माझा बाबा गायचा. ओतीव बांधा रंग व्हाळा कोर चंद्राची उदत्त गुणाची मोठ्या मनाची नसीता ती माझी रामाची हसून बोलायची मंद चालायची सुगंध किती सतीज कांटी घडीव पुतळी सोन्याची अन नवनवतीची काडी दावण्याची निरीखी भुवया कमान जणू इंद्रधनुची हिरकानी हिऱ्याची काठी आंधळ्याची अन तशी ती माझी गरिबाची मैना रत्नाची खान हे मैना रत्नाची खान माझा जीव की प्राण नसे सुखाला मान हिच्या गुणाची छक्कड म्या गायली अन माझ्या जीवाची भती अकायली. अण्णांचा एक अंतरा शेवटचा मी गातो. म्हणे अण्णा भाऊ म्हणे अण्णा भाऊ म्हणे अण्णा भाऊ साठे घरा बुडाली रयतीची मी तुपणाची जुलमीची जबरीची तस्कराची निकुमळीला कत्तल झाली इंद्रजिताची अन 14 चौकड्याचं राज्य रावणाचं लंका जळाली त्याची आणि तीच गत झाली आज कलियुगा माझी मोरारजी देसाईची सखा पाटलाची ना अखेर ही मुंबई झाली परळच्या प्रलयाची लालबागच्या लढाईची ना फाउंटनच्या चढायची झालं फाउंटनला जंग तिथं बांधून चंग आला मैदानी रंग धार रक्ताची मर्दान व्हायली धार रक्ताची मर्दान व्हायली अन माझ्या जीवाची भती अकायली माझी मैना गावाकडे राहिली माझ्या जीवाची भती अकायली. कमाल कमाल खूप छान. सो खूप छान सर तुम्ही उत्तरं दिलीत आणि मस्त त्याच्यामध्ये मध्ये खूप छान मला ऐकायला मिळालं. लाईव्ह हे मला ऐकायला मिळालंय हे माझं सुद्धा नशीब आहे. थँक्यू सो मच. खूप खूप धन्यवाद तुमचे. तुम्ही इतके छान मला बोलतं केलं आणि तरुण भारत या पॉडकास्टचा मी खूप खूप ऋणी आहे की तुम्ही पुन्हा एकदा काही जुन्या गोष्टींना उजाळा दिलात त्याबद्दल धन्यवाद. जय महाराष्ट्र.